आणि इतके कष्ट असताना तू त्या ठिकाणी भगवंताला नवस करतो, हे भगवंता मी तुला नवस करतो, काय आठवी न पायी हा माझं तुझं भगवंता तुझं नामचिंतन करेन, पण तू काय कर, हा एकदा मला या दुःखाचे वेगळं कर. महाराज तुम्ही आम्ही प्रत्येकाने नवस केला, महिला मंडळ नवस फेडला का? आपण भगवंताचं नामचिंतन करतो का? महाराज तुम्ही काय सांगता भगवंताचं नामचिंतन करायला? आजपर्यंत आम्ही आमच्या मुखाला घेतलं सुद्धा नाही. मग त्या भगवंताचं नामचिंतन आपण घेतलं नाही, आपण जर आपल्या बांधावरच्या मसुबाला लिंबा खाल्ल्या त्या ठिकाणी मसुबाला नवस केला आणि तो नवस नाही पूर्ण केला तर तो मसुबा काय करत असतो? आपल्याला त्रास देत असतो. देतो का नाही त्रास? नंतर आपण काय करतो त्या देवाला? तुम्हाला कळते माझी भाषा समजते ना? मराठीतच बोलतोय मी, समजते माझी भाषा? ऐकू नये तुम्हाला म्हणजे कळतं का मी काय सांगतोय ते? कारण कीर्तन तुमच्यासाठी, तुम्हाला नाही कळत त्याचा काही उपयोग होणार नाही. आपण त्या भगवंताला नवस करतो, पण त्या आपल्या बांधावरच्या बाबळी खाल्ल्या लिंबा खाल्ल्या आणि त्या देवाला नवस पूर्ण नाही केला, त्याला जे आपण मागितलं ते नाही दिलं तर तो देव काय करत असतो? आपल्या पाठीमागे लागतो. म्हणून आपण काय करतो? एका मुक्या प्राण्याचा काय करतो? त्या ठिकाणी जीव देत असतो. महाराज तुकोबाराय म्हणतात की शेंदरी हेंदरी दैवते कोणती पूजी भूती घेते, आपुल्या पोटा जे रडते मागते शिती आदान. जे देव महाराज त्यांच्या पोटासाठी तुम्हाला बळी मागतात ते काय तुमची इच्छा पूर्ण करणार आहेत? महाराज त्या ठिकाणी ती इच्छा पूर्ण करू शकत नाही, ते देवासाठी आपण नवस पूर्ण करतो. मग ऐका, त्या ठिकाणी तुम्ही आज कोणी 10 वर्षाचा असेल, कोणी 20 वर्षाचा असेल, कोण 50, कोण 70, कोण 80, आजपर्यंत तुम्ही त्या भगवंताला नवस केला पण नवस कोणीही पूर्ण केला नाही. महाराज त्या भगवंताने कधी तुमच्याकडे इच्छा केली का की बाळा तू माझा नवस पूर्ण केला नाही मी तुला हा त्रास देतोय? कधीच नाही करीत. इतके अगणित अशा प्रकारचे उपकार त्या भगवंताचे आहेत. मग इतके उपकार असून सुद्धा आपण त्याचं भजन करत नाही, त्या ठिकाणी नक्कीच ही आपली शोकांतिका आहे, नक्कीच हे आपलं कुठेतरी दुर्भाग्य आहे. महाराज त्या भगवंताचे किती उपकार आहेत आपल्यावरती सांगून जाईल. ही अनमोल किमतीचा देह त्या भगवंताने आपल्याला दिला, कशासाठी? भजनासाठी दिला. महाराज कधी 1 रुपयाची अपेक्षा केली नाही. महाराज ज्याला हात, ज्याचा एखाद्याचा हात तुटून द्या त्याला विचारा त्या हाताची किंमत, की एका हाताची किंमत किती आहे. एखाद्याचा पाय जाऊन द्या त्याला विचारा त्या पायाची किंमत, एखाद्याचा डोळा जाऊन द्या त्याला विचारा त्या डोळ्याची किंमत. इतका अनमोल किमतीचा देह या भगवान परमात्म्याने आपल्याला दिला, पण त्याच्या मोबदल्यात काही मागितलं नाही. फक्त काय करा, तुम्ही तुमच्या जीवनाचा उद्धार करायचा असेल तर भगवंताचं नामचिंतन करा. इतका अनमोल किमतीचा देह भगवंताने आपल्याला दिला. तुम्हाला सांगून जाईल की या देहाचं किती महत्व आहे आणि तो भगवान परमात्मा किती दयाळू आहे, किती कृपाळू आहे, किती उपकार त्या भगवंताने आपल्यावरती केलेले आहेत. महाराज घडलेला प्रसंग आहे. एक वारकरी बाबा होते, बाबांचं वय 75 चालू होतं. महाराज 75 वयापर्यंत आजपर्यंत बाबाला कधी गोळी लागली नाही, आजपर्यंत कधी इंजेक्शन लागलं नाही, आजपर्यंत कधी सलाईन लागली नाही, आजपर्यंत कधी त्या भगवान परमात्म्याने 75 वर्ष झालं आजपर्यंत कधी काटा सुद्धा मोडून दिला नाही. असं त्या वारकरी बाबांचं जीवन. आणि बाबा जीवन जगत असताना काय झालं, एक दिवस महाराज बाबांना त्या ठिकाणी अटॅक आला आणि अटॅक आल्यानंतर महाराज बाबांना त्या ठिकाणी आपल्या दोन्ही मुलांनी काय केलं, दवाखान्यात नेलं. दवाखान्यात नेल्यानंतर महाराज दवाखान्यात ऍडमिट केलं आणि ऍडमिट केल्यानंतर महाराज त्या ठिकाणी डॉक्टरांनी सांगितलं की बाबांचं हार्टचं ऑपरेशन करावं लागेल. महाराज ऑपरेशन थिएटर मध्ये नेलं आणि थिएटर मध्ये नेल्यानंतर त्या ठिकाणी बाबांचं ऑपरेशन चालू झालं. महाराज ऑपरेशन केल्यानंतर ऑपरेशन त्या ठिकाणी चालू असताना महाराज बाबांचं हृदय काढलं आणि त्या ठिकाणी हृदयाच्या डॉक्टर साहेबांनी 10 मिनिटं आपल्यापाशी सुरक्षित ठेवलं काचेच्या भांड्यामध्ये. किती वेळ? 10 मिनिटं त्या ठिकाणी बाबांचं हृदय काढलं, 10 मिनिटं त्या ठिकाणी सुरक्षित ठेवलं. ऑपरेशन सक्सेस झालं. परत त्या ठिकाणी बाबांचं हृदय घेतलं आणि त्या ठिकाणी होतं त्या ठिकाणी फिट केलं आणि ऑपरेशन त्या ठिकाणी पूर्ण झालं. महाराज किती वेळ डॉक्टरने हृदय सांभाळलं होतं? फक्त 10 मिनिटं. महाराज हृदय ऑपरेशन झालं. ऑपरेशन झाल्यानंतर 2 दिवसांनी महाराज डॉक्टर साहेबांनी त्या बिलाची चिठ्ठी घेतली आणि त्या ठिकाणी त्या वारकरी बाबांच्या हातामध्ये दिली. बाबांना सांगितलं की बाबा तुमचं ऑपरेशन सक्सेस झालेलं आहे, तुम्ही आता ठणठणीत बरे झालात, आता काय करा, त्या ठिकाणी बिल आहे, हे बिल त्या ठिकाणी काय करा, तुम्ही त्या ठिकाणी तुम्हाला द्यावं लागेल. महाराज वारकरी बाबांनी विचारलं किती झालं डॉक्टर साहेब बिल? महाराज डॉक्टर साहेबांनी सांगितलं की बाबा तुमचं ऑपरेशनचं बिल त्या ठिकाणी हार्टचं ऑपरेशन होतं, त्यासाठी आम्हाला बाहेरून डॉक्टर बोलवावे लागलेत. त्या ठिकाणी सूक्ष्म त्या ठिकाणी विचार असतो त्या ऑपरेशनचा, त्या ठिकाणी त्यामुळे या ऑपरेशनचं बिल झालेलं आहे 5 लाख रुपये. किती सांगितलं? 5 लाख रुपये. कारण की आम्ही तुमचं हृदय काढलं होतं आणि त्या ठिकाणी 10 मिनिटं आमच्यापाशी सुरक्षित ठेवलं होतं, त्या ठिकाणी त्या हृदयाचं बिल झालेलं आहे किती? त्या ऑपरेशनचं बिल झालं 5 लाख रुपये. महाराज बाबांच्या डोळ्यामधून अश्रू चालू झाले.
डॉक्टर साहेबांनी विचारलं, बाबा तुमच्याकडे बिल देण्याकरता पैसे नाहीत का? पैसे काही कमी करू का? 5 लाख नाही 4 लाख रुपये द्या. पण महाराज तरी सुद्धा बाबांचे अश्रू थांबत नव्हते. बाबा म्हटले त्या ठिकाणी पैशाची काही अडचण नाही. मग कशाची अडचण आहे, तुम्ही का रडता महाराज? डॉक्टर साहेब म्हणजे अजून काही पैसे कमी करू का? 3 लाख रुपये द्या. डॉक्टर त्या ठिकाणी महाराज वारकरी बाबांच्या धारा कमी होत नव्हत्या. बाबांचा मुलगा बाहेरून आला आणि म्हणला की आमच्या बाबांना काहीतरी बोलायचं. डॉक्टर साहेब 2 मिनिटं ऐकून घ्या महाराज. बाबांचे उद्गार आहेत, बाबांच्या मुखातील शब्द आहेत. बाबा म्हणतात की डॉक्टर साहेब तुम्ही माझं हृदय त्या ठिकाणी ऑपरेशन करण्याकरता बाहेर काढलं, 10 मिनिटं सांभाळलं, त्याचं बिल तुम्ही किती केलं? 5 लाख रुपये बिल केलं. आज माझं वय 75 वर्ष आहे. जगाच्या या चालक मालक भगवान परमात्म्याने मध्ये कधी मला कधी गोळी लागून दिली नाही, कधी इंजेक्शन लागलं नाही, कधी त्या ठिकाणी सलाईन लागलं नाही, कधी काटा सुद्धा मोडून दिला नाही. आज 75 वर्षापर्यंत मला त्या भगवान परमात्म्याने सांभाळलं. कधी 1 रुपया बिल केलं नाही. आणि तुम्ही 5 मिनिटाचं त्या ठिकाणी 10 मिनिटाचं 5 लाख रुपये बिल करता. इतके आगणित अशा प्रकारचे उपकार काय आहेत त्या भगवान परमात्म्याचे आपल्यावरती आहेत. मग आपल्याला त्या भगवान परमात्म्याचं भजन करण्याकरता काय हरकत आहे का? नाही महाराज. त्यामुळे विठ्ठल विठ्ठल ज्यावेळेस गजर होईल त्यावेळेस सगळ्यांनी मुखाने टाळी वाजवा, हाताने नामचिंतन करा. बरोबर आहे का? हा म्हणताय तुम्ही कुशल. मी म्हणलं मुखाने टाळी वाजवा. मुखाने टाळी वाजवतात का? तुम्ही लक्ष माझ्याकडे नाही दिलं तर काही कळणार नाही. असंच आमच्या गावात एका आजीबाईला म्हणलं, आजीबाई आपल्या पाटलाची आई त्या ठिकाणी कोमात गेली. आजी म्हणल्या, बाई ती मोठी माणसं कुठं पण जाते. अजून बी कळालं का नाही?